अपक्षातलं आउटगोईंग सुरू झालं असल्याची चर्चा आहे. तुपे असो, अतुल बेनके असो किंवा काल बाबाजानी दुराणी, आता नंतर नरहरी झिरवाळसुद्धा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या मीटिंगला अनुपस्थित होते. नेमकं काय सुरू आहे राष्ट्रवादीत? अजितदादा एक कल्पवृक्षाप्रमाणे आहेत, एक वटवृक्षाप्रमाणे आहेत. अनेक लोक त्या वटवृक्षाखाली विसावतात, अनेक लोक सोबत राहतात, अनेक लोक सोडून जातात. मात्र वटवृक्ष कधीही आपलं काम थांबवत नाही. जे गेलेत त्या प्रत्येकावर दादांनी अनंत उपकार केलेत. मग कोल्हे असो, लंके असो किंवा आत्ता बाबाजानी दुर्राणी असो. आला प्रश्न मध्यंतरी पिंपरी चिंचवडचे काही नगरसेवक गेले, काही आता वाटेवर आहेत. आज तुपे साहेब, परवाच्या दिवशी बेनके साहेब, त्याच्या अगोदर झिरवाड साहेब, याच्या वेगवेगळ्या बातम्या आल्या. पण एखाद्या कार्यक्रमाचा स्टेज शेअर करणं म्हणजे ते आमदार गेले असं होत नाही. आणि जर आमदार दादांसोबत नसते तर विधान परिषदेच्या 2 जागा आमच्या निवडून आल्या नसत्या. मी पूर्वी सांगितलं त्याप्रमाणे हा एक नदीचा प्रवाह आहे. इथे अनेक वाटसरू येतात, आपली तहान भागवतात आणि निघून जातात. आज कोणत्या राजकीय अपेक्षेपोटी ते गेलेत, शेवटी त्यांच्या पिढ्या त्यांना जाब विचारणार की तुम्ही आजपर्यंत त्या वटवृक्षाखाली वाढलात आणि आज मात्र ज्यावेळेस दादांवर वेळ आला त्यावेळेस तुम्ही बैमानी करून तिथे गेलात. म्हणजे हे बैमान तिकडे पण टिकणार नाहीत. ज्यांनी दादांसोबत बैमानी केली असेल त्यांना जनता उत्तर देईलच. आणि काल तुम्ही पक्षप्रवेश बघितला असेल बाबाजानी दुर्राणींचा. पवारसाहेबांनी स्वतः त्यांच्या गळ्यात मफलर घातलेली नाही, टोपे साहेबांच्या हस्ते त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि पाथरीच्या लोकांना माहीत आहे की या माणसांनी कोण्या स्वार्थापोटी, म्हणजे तत्वबित्व नाही हो, कोण्या स्वार्थापोटी यांनी ते तुतारी गटात प्रवेश केला हे जनतेला माहीत आहे. अजितदादा मात्र प्रवाहासारखे आहेत, निश्चिंत आहेत. आणि प्रवाहात जाणारे तुम्ही आउटगोईंग पाहिलं, पण इनकमिंग पण आहे. तुम्ही थोडा वेळ बघा, मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल आणि आम्ही या सर्व प्रश्नाची उत्तरं योग्य वेळी देणार. भाजपसोबत गेल्यामुळे चलबिचल आहे का पक्षात? चलबिचल असती तर विधान परिषदेला फटका बसला असता त्या गोष्टीचा. महायुतीमध्ये आता तिन्ही पक्ष एकत्र आहोत. आणि कालही तुम्ही बघितलं असेल केंद्रीय मंत्री अमित शहाजीसोबत दादांच्या दिल्लीमध्ये चर्चा दादांची झाली. त्याच्यामुळे आता हे जे तोंडसुख घेणारे लोक आहेत, संजय राऊत असेल किंवा तो बालबुद्धीचा अध्यक्ष असेल, हे सातत्यानं तोंडसुख घेत राहतात. पण महायुतीमध्ये अजितदादाला सन्मानजनक जागा राष्ट्रवादीला भेटतील आणि आमची सर्व तयारी आहे की आम्ही चांगल्या पद्धतीनं विधानसभेमध्ये आम्ही फक्त आणि फक्त आमच्या कामाच्या भरोशावर जो अर्थसंकल्प दादांनी महाराष्ट्राच्या पटलावर मांडला त्या जोरावर जनतेपर्यंत जाऊ. जो फेक नेरेटिव्ह दलित समाज, आदिवासी समाज आणि मुस्लिम समाजामध्ये या विरोधकांनी, या बदमाशांनी आमच्याबद्दल सेट केलेला आहे, त्याला आम्ही कामानं उत्तर देऊ, एवढं मात्र नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.